हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर इथे बघा, ही आहे माझ्या बहिणीची मुलगी. तर आता तिला शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या, त्याच्यामुळे ती आली. मीच बोलवलं तिला भेटायला, माझं जाणं झालं नाही तर. आणि तिने पार्लर कोर्स लावलेला आहे. तर त्याच्यामुळं मी थोडंसं तिच्याकडून शिकून घेत आहे. आणि काम सगळं आवरून झालेलं आहे, तर निवांत बसलो होतो, तर त्याच्यामुळं म्हटलं मी थोडंसं तिच्याकडून शिकून घ्यावं. तिच्याकडून शिकून घेत आहे मी थोडासा धागा कसा पकडायचा. तर ती मला खूप छान सांगत आहे व्यवस्थित. तर हेच थोडंसं तिच्याकडून मी माहिती घेत आहे. तर माझं जाणं झालं नाही माहेराला. मला जाणं होतं. बहिणींनी पण खूप बोलवलं, सगळ्या बहिणींनी मला बोलवलं. सगळ्या बहिणी खूप कॉल करत आहे ये म्हणून, आणि भाऊ पण बोलवत आहे, पण नाही गेले मी. तर मी माहेराला का बरं नाही गेले त्याचं पण कारण सांगते मी तुम्हाला. आहे कॉल करत ये, पण मी नाही गेले. तर जाणं तर होतंच मला. आणि अजून बघेल मी, अजून तनूच्या सुट्ट्या संपलेल्या नाही. तर तनूच्या अजून शाळा उघडलेली नाही आहे, तर मी बघेल अजून. तर इथे बघा, मी पकडला आहे धागा. ती सांगत आहे मला कसा धागा पकडायचा, तर तेच मी शिकत आहे. आणि माहेराला जायचं बी मी आता निर्णय घेतलेला आहे, कारण की मी 1 वर्ष थांबलेली माहेरामध्ये. तर इकडं खूप सारं माझं संसाराचा वाटोळं झालेलं, वाटोळंच म्हणावं लागेल. तर 1 वर्षामध्ये खूप सारं नुकसान झालं माझं. तर त्याच्यामुळं नाही वाटत आता जावायचं. काय होतं, आपण राहतो पण नुकसान आपल्यालाच भरावं लागतं. तर तसंच माझं झालेलं. त्रास आपल्यालाच होतो. आणि सध्या माझं ना खूप तब्येत पण अशी, माझं ना म्हणजे डोकं दुखतं आहे पाठीमागं. तर काय झालं आहे काय माहिती, जरा बी टेन्शन आता घेतलं की लगेच डोकं दुखायला सुरुवात होती. त्याच्यामुळे व्हिडिओ पण कसे टाकायचे, कंटेंट काय टाकायचं ते रोजचा विचार करायला पण आता डोकं दुखतं आहे माझं. तर मी टाकते तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. छोटा लेखा होईना, 2 मिनटाचा, 3 मिनटाचा, 4 मिनटाचा असं टाकते मी. तर आणि मुलगी पण आलेली, तर थोडंफार हॅपी राहण्याचा प्रयत्न करते थोडासा. तर डिप्रेशनमध्ये होते मी. तर आता थोडंसं बरं वाटतं आहे. आणि व्हिडिओचं पण टेन्शनच असतं खूप. रोज विचार करावा लागतो काय बनवायचा व्हिडिओ, आता काय कंटेंट पाहिजेत आपल्याकडे. तर तेच माझं झालं आहे सध्या. तर लवकरच मी मस्त असा छान छान व्हिडिओ टाकणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघत जा. आणि इथे बघा, मला आहे ना खूप माझे आहे ना काय होत होतं माहिती का, दोन्ही पण हातं मी ना, ती बोलत होती ताई दोन्ही पण हातं म्हणजे असे खालीच राहू द्यायचं. फक्त जे आपण दातामध्ये धागा पकडतो ना, फक्त तेच आपण वरती वडायचा. तर ते माझं उलटच चाले होतं. तर मी दोन्ही पण हातं वरती उचलत होते, त्याच्यामुळं जमत नव्हतं. म्हणजे केस तुटत होते, पण जे व्यवस्थित तुटायचे ते जमत नव्हतं. तर आम्ही थोडंसंच केलेलं. नंतर तिला म्हटलं जाऊ दे बाई, नंतर करू थोडंसं. तर छान आहे, करायला पाहिजे, शिकायला पाहिजेत. तर मला तर होती शिकण्याची इच्छा, पण नाही जमलं. आईवडिलांकडे
तर असती काहीतरी अडचण, त्याच्यामुळं नाही जमलं. तर मी तेच तिला बोलले की तू कर, नंतर खूप अडचणी येतात आपल्याला, तर अगोदर खरंच शिकून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. तर माझी इच्छा होती, मशीन क्लास पण मला करायचा होता, मला खूप आवडायचं ब्लाऊज ते शिवायला, तर ते पण नाही जमलं. आणि मला काही लेडीज विचारतात की तू पार्लर कोर्स केलेला आहे का, तर कशामुळे विचारतात काय माहिती. तर मी म्हटलं नाही. जेव्हा मी तनूला शाळेत सोडवायला जाते तेव्हा काही बाया मला विचारतात, तर त्यांना वाटत असेल, मला असं वाटतं राणीवरून त्या मला विचारतात की न पार्लर केलेला असेल बहुतेक. तर नाही, मी केलेला नाही. तर एवढाच व्हिडिओ आहे, 8-9 मिनटाचा. बघा तुम्ही, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असेल तर तेच बोलते मी अजून, चॅनलला सबस्क्राईब करा. तर खूप केसाचे म्हणजे केस जे तुटतात तर खूप त्वचेची आग होते. तर मी तर नाही, तिने अगोदर माझे केस हे करायला लागली, काढायला लागली, तर मी नाही बोलले बापरे त्रास होतोय, त्याच्यापेक्षा वॅक्स केलेलं पुरवडतं. वॅक्स कसे ते पटापट काढून घेतात, तर हे खूप त्रास होतो असा. तर तायांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा कोण पार्लर कोर्स केलेला आहे. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी.